श्री स्वामी समर्थ. जे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी म्हणजे काय तर आपलं शरीर, मन, आत्मा आणि ब्रह्मांड म्हणजे हे विशाल विश्व, चराचर, काळ, दिशा आणि सृष्टीचा अखंड प्रवाह. या दोघांमध्ये एक अदृश्य पण अतूट नातं आहे. जे आपण अंतरंगात अनुभवतो तेच बाहेर दिसतं. जर मनात शांती असेल तर बाहेरील विश्वही शांत वाटतं. जर आपण स्वतःमध्ये सकारात्मकता जोपासली तर ती सकारात्मक ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरते. जर मनात प्रेम असेल तर सृष्टीही प्रेमळ भासते. एका छोट्याशा दिवाने अंधार दूर होतो, तसंच आपल्या विचारांचा, भावनांचा आणि कृतींचा परिणाम फक्त आपल्यावरच नाही तर संपूर्ण जगावर होतो. म्हणूनच स्वतःला ओळखा, स्वतःला सुधारा, विश्व आपोआप बदलू लागेल. तुमचं मन जर स्वच्छ, निर्मळ असेल तर तुमचे जगही स्वच्छ, निर्मळ होईल. ज्याप्रमाणे एका बीजात संपूर्ण झाड असतं, तसंच या पिंडात, या आपल्या शरीरात संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिबिंब आहे. तू ब्रह्म आहेस, तू विश्व आहेस. तू स्वतःला ओळखलंस तर तुला सगळं सापडेल. मन म्हणजे आरसा आहे. जसं आतलं मन शांत, स्पर्श आणि निर्मळ असतं, तसंच बाहेरील विश्वही भासतं. जर मनात द्वेष, भीती, अहंकार असेल तर विश्वही आपल्यासोबत तसंच वागेल. पण जर मन प्रेमानं भरलेलं असेल तर जग आपल्याशी प्रेमाने बोलू लागेल. म्हणूनच या पिंडात, या छोट्याशा शरीरात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिबिंब आहे. तू स्वतःला समजून घेतलंस तर ब्रह्मांड तुला समजेल. तू स्वतःला बदललंस तर सृष्टी तुझ्यासाठी बदलू लागेल. ब्रह्मांड कुठेतरी बाहेर नाही, ते तर तुझ्या आत लपलेलं आहे. ते शोधायचं असेल तर डोळे उघडू नकोस, तर डोळे बंद कर, अंतर्मुख होऊन मनाच्या आत उतर आणि जे पिंडी ते ब्रह्मांडीचा अनुभव घे. हा एक मंत्र आहे अंतर्मनाच्या शोधाचा. या वाक्यात एवढं गूढ दडलंय की शांत बसून डोळे मिटले तर संपूर्ण ब्रह्मांड आपल्या आतच आपल्याला अनुभवता येतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.